आजच्या ठळक बातम्या. रत्नागिरी शिवसेनेने प्रशासनाला धारेवर धरले. ध्येय संकल्प फाउंडेशनची अंध मुलांच्या शाळेला भेट. ऑनलाईन प्रक्रियेमुळे 11वी विद्यार्थी प्रवेश गोंधळ. इंदापूर कशेणे गावात बिबट्याची दहशत. पाणंद रस्ता आणि शिवरस्ता शेतकऱ्यांना लाभदायी. दहीहंडी आणि गणेश उत्सवाच्या तोंडावर रत्नागिरी नगर परिषदेने कर्मचारी कपात केल्यामुळे कचरा गाड्या उशिराने लोकांकडे दुपारी जात आहेत. त्यामुळे नागरिकांना अडचण निर्माण होतीये. ठिकठिकाणी अतिवृष्टीमुळे झालेले खड्डे तात्काळ बुजवावेत अशा सूचना केल्या गेल्या. शीळ धरणावरील वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर एक्सप्रेस फीडरवरील वीज पुरवठा MSEBच्या हलगर्जीपणामुळे वारंवार खंडित होतो. तो खंडित न होता वीज पुरवठा सुरळीत झाला पाहिजे, जेणेकरून नगरपालिकेतील लोकांच्या पाण्याची गैरसोय होता कामा नये. ही बाब लक्षात येताच शिवसेनेच्या वतीने जिल्हा प्रमुख राहुल पंडित आणि शहर प्रमुख बिपिन बंदरकर, उपजिल्हा प्रमुख राजन शेटे, महिला शहर संघटक स्मितलताई पावसकर यांच्या नेतृत्वाखाली निमेश नायर, दीपक पवार, संजय हळदणकर, बंटी कीर, राकेश नागवेकर, हेमंत जाधव आणि इतर शिवसैनिक यांनी मुख्याधिकाऱ्यांची भेट घेतली. लवकरात लवकर या विषयावर तोडगा निघावा अशी भूमिका शिवसेनेची आहे. ध्येय संकल्प फाउंडेशन यांच्या माध्यमातून समाजसेवेच्या उद्देशाने नेहमीच अनेक उपक्रम राबवले जात आहेत. त्याचप्रमाणे आज मंडणगड तालुक्यातील भराडे येथील अंध मुलांच्या शाळेला भेट देऊन उद्योजक श्री सचिन चाळके यांचा वाढदिवस तेथील मुलांच्या समवेत साजरा करून मुलांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. यावेळेस मुलांनी मात्र खूप मोठ्या उत्साहाने मान्यवरांचं गीत गाऊन स्वागत केले. यावेळेस फाउंडेशनचे संस्थापक बाळू सनगरे, सचिन चाळके, सतीश आमरे, संतोष गेमले, रोशन कालेकर, शुभम चाळके, विजय आमरे उपस्थित होते. ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेतील गोंधळामुळे 11वी मध्ये प्रवेश घेणाऱ्या लांजा शहरासह तालुक्यातील 300हून अधिक विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला लागलाय. आपल्याला 11वी प्रवेश मिळणार की नाही अशी संभ्रमावस्था आणि भीती पालक आणि विद्यार्थी वर्गात असून यामुळे पालक वर्गातून तीव्र संताप व्यक्त केला जातोय. या पार्श्वभूमीवर आज पालक वर्गाने लांजा न्यू एज्युकेशन सोसायटीचे संचालक यांनी तहसीलदार तसेच गट शिक्षण अधिकारी यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले आणि आपल्या संतप्त भावना त्यांच्या समोर व्यक्त केल्या. जो असं सांगतोय की तुमच्या स्ट्रिक्टली ऑन मेरिट रिझर्वेशन वगैरे काही नाही, फक्त गुणवत्तेप्रमाणेच 5वी लिस्ट लागेल आणि त्यातून रिक्त जागा भरतील अशी अपेक्षा करतो. आमचं म्हणणं आहे पूर्ण रिक्त भर जागा जरी त्यांनी केल्या आमच्या राहिलेल्या 50% तरी अनेक विद्यार्थी वंचित राहणार आहे. त्याला कारण असं आहे, लांजामध्ये तुम्ही आता एवढी वर्षात तुम्हाला कल्पना आहे इंग्लिश माध्यमाची शाळा
उर्दू माध्यमाची शाळा, ज्यांना मराठी हा फक्त सेकंडरी सब्जेक्ट आहे, ही सगळी मुलं दरवर्षी आमच्याकडे विज्ञान शाखेला प्रवेश घेतात. मग 40% असू दे, 80 असू दे, 90 असू दे. यातली कमी जी मुलं आहेत, कमी पर्सेंटेज वाली, यांनी जायचं कुठं? की घरात बसायचं शिक्षण सोडून. आणि म्हणून हे निवेदन घेऊन आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. आमच्या संस्थेच्या वतीनं जर बोलायचं झालं तर आमची एक, तर तुम्ही या तालुक्याचे शिक्षणाधिकारी या नात्यानं एक नवीन डिव्हिजन जर शासनानं आम्हाला दिली तरी चालवायची आमची मानसिकता आहे. किंवा तुमचे 60च जे तुकडीला बंधन ठेवलंय ते 60 ऐवजी 80ची गेली डिव्हिजन, तर 80ची तुकडी पण चालवायची आमची तयारी आहे. पण एकही मुलगा ह्या तालुक्यातला प्रवेशासाठी म्हणून वंचित राहू नये, ते शासन तोंडी बोलतंय. विचारलं तर शेवटच्या घटकापर्यंत प्रक्रिया सुरू राहील. पण ज्याला विज्ञानला हवंय, ज्याला इतर विषय जमणार नाही, अकाउंटन्सी, सहकार, व्यापार संघटन, हे मराठीतून जे विषय आहेत, अकाउंटन्सी इंग्लिश आहे, पण बाकी जे मराठी आहेत ते त्या मुलांना जमणार नाही. मग त्यांनी काही शिक्षणापासून वंचित राहायचं की काय? हा मोठा प्रश्न आहे. आणि म्हणून तुमच्याकडे पहिल्यांदा ही इन्क्वायरी होईल. तर आमची संस्था या दोन्ही गोष्टी करायला तयार आहे. ह्या मुलांसाठी वेगळी तुकडी चालवायला तयार आहे आणि वाढवून तुकडीची जर संख्या दिली तर तशीही तयार आहे. माझं म्हणणं एवढंच आहे, सर्वसाधारण थातुरमाची उत्तरं आम्हाला रोज मिळत आहेत, तशा उत्तरापेची अपेक्षा आम्हाला तुमच्याकडून नाहीये. रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात असणाऱ्या कशेणे गावात एक बिबट्या पहाटे 2 वाजता अंधारात मुक्त संचार करताना आढळून आलाय. शिकारीच्या शोधात हा बिबट्या आपल्या भक्षकासाठी कशेणे गावात पोहोचल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली आहे. त्यामुळे कशेणे गावासह इंदापूर परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. उपअधीक्षक भूमी अभिलेख खालापूर कार्यालय यांच्या मार्फत महास्वामित्व योजनेअंतर्गत गावठाण आणि घरे यांची मोजणी ड्रोनद्वारे करण्यात आली होती. सदर भूखंड मालक यांना सनद व नकाशे वाटप करण्यात आले. महास्वामित्व योजनेअंतर्गत खालापूर तालुक्यात ड्रोन भूमापन झालेल्या गावातील सनदा वाटप करणे, महास्वामित्व योजनेचे महत्त्व आणि कार्यपद्धती याचं प्रशिक्षण देण्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार मौजे, नडोदे, पराडे, खरसुंडी, गणेशनगर, गोहे, तळवली, नडाळ या महसुली 7 गावांमध्ये प्रत्यक्ष जाऊन वाटपाचा कार्यक्रम पार पडला. विशेष बाब म्हणजे गणेशनगर आणि पराडे या दोन्ही गावातील सनद वाटप होऊन 100% वसुली देखील झाल्याने एक समाधानाची बाब समोर आली असून शासनाच्या योजनांची अंमलबजावणी होत असून नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे, असे उपअधीक्षक भूमी अभिलेखक प्रमोद जरग यांनी सांगितले. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.